या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ऍप डाउनलोड करा. नमस्कार नमस्कार नमस्कार. ते सन्मानाचं निमंत्रण घेऊन आलोय. आमचं संघर्ष पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहिलंय. नमस्कार. मी राणा. अहो काय आमच्या वहिनींची सभा आहे, त्याच्या प्रचारासाठी आमच्या वहिनींनी तुम्ही यावं असं वाटतंय. राणा दादा, मी काय म्हणतो, आम्ही ठरवतो आणि तुम्हाला कळवतो. ते चला हवा येऊ द्यावाल्याने तुम्हाला पुढे जायला सांगितलं. दुपारनंतर येतो म्हटलं. आता नेमकं कोणाकडे येणार म्हणायचं? ते भाऊ कदम आले नाहीत काय? भाऊ कदम कशाला पाहिजे? मी आलोय ना कुशल बद्रिके इथे. खरं तुम्ही कुशल पत्रिका जायचं ना? हो त्याच्यावर आहे. अरे अरे दादा सेल्फी घेतो सेल्फी. कशाला आता नको हो ती माझी पिठाची गिरण आहे. झाली सेल्फी घेतो की. तुम्ही खरंच हवा आयुधामध्ये काम करता का डुप्लिकेट म्हणून आलाय गावात? काय म्हणजे काय तुम्ही अजून म्हणला नाही हो. काय मंडळी मजेत ना? नाहीतर आपला नेहमीचा प्रॉब्लेम हसताय ना. ए लाडू ये बाळा इकडे माझ्याकडे. नाही फारच भारी आहे तुमचा लाडू. ए लाडू ये बाळा इकडे माझ्याकडे. माझ्याकडे बघू. ये ये ये. आई शबान. ये घ्या घ्या फोटो घ्या. हो हो घ्या. बापू, असं काहीतरी करायला पाहिजे की नाही. ह्या गावातले सगळे बापाई मंडळी आपल्या बाजून घ्यायला पाहिजे. गडी माणूस बोलतो तो बाई आणि बाटलीला. आता बाटलीचा डाव फिरच गेलाय, आपण बाईचा डाव टाकला तर. वहिनी तुम्ही एक काम करा, गावासाठी काहीतरी चांगलं काम करा, म्हणजे समजा गाव तुमच्या बाजूने उभं राहील. असं काय करावं ज्यानं या मास्तरनीची संधी हवाच निघून जाईल? आपल्या शासनातर्फे एक नवीन उपक्रम राबवला जातोय, त्याविषयी आपण सगळ्यांना माहिती देऊयात. नमस्कार मंजुळाबाई, हे आमचे परेश पाटील. माननीय परेश पाटील, ह्यो जो माननीयपणा आहे ना, तो आधी माझ्या पायात ठेवायचा, तेव्हाच ही मंजुळा तयार होईल लावून. आता तरी वय म्हणा की. आज रातच्याला यायला लागते बघा. अगर आजच्याला स्वयंपाक करायचा का भासण्याला यायचा? नाही नाही, भाषण नाहीये, आम्ही मतदानाची माहिती सांगणार आहोत. तुम्ही ज्याला मत देणार आहात त्यालाच मत जातंय का नाही असं सांगणार एक मशीन आहे. त्या मशीनची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. हा, आणि येताना नवऱ्याला बी घेऊन यायचं. चलाच म्हणायचं. आजचा कार्यक्रम इच्छित आहे बघा, तेव्हा लय भारी झाला पाहिजे. कार्यक्रम लोकशाहीसाठी होतोय, त्यामुळे सगळ्यांनी मिळून करूया. बापू, लोकशाहीला सुरुंग लागला बघा. काय करू ग, मला सोडून गेलं, मला सोडून गेलं. काय जी काय काय आणि निवांत आहे. हा बरं, काय मदत बिदत काय पाहिजे? तू काय मदत करणार? अहो असं कसं, तुम्ही नुसतं सांगून तर बघा की. अहो आजी, तुम्हाला सांगते, तुम्ही जी मदत मागशीला ती माझ्या ताईसाहेब देणार म्हणजे देणार. हा खरंच नको. अहो असं काय आजी, हे बघा, गोर गरिबांच्या कटकटी आम्ही मिटवायच्या असं ठरवलंय हो. तेव्हा सांगा काय कटकट आहे तुमची? लेक आणि सून गेल्यात राहणार, घरात मरणाची भांडी कसं पडल्या. पण ही तर तुमची घरगुती कटकट झाली ना व. पर माझ्या ताईसाहेब ती घरगुती अडचण मिटवणार म्हणजे मिटवणार. अव तुम्हाला सांगते आजी, माझ्या ताईसाहेब का नाही या गावाच्या भल्यासाठी ऊन वारा पाऊस लई झेलायला तयार आहे. मी भांडी काय चीज आहे? तर बाई तेवढं झाड लोट बी कर.
करा करा, मी फोटो काढते. मावशी काय मग हा काय कसं काय बरं आहे ना समजा. होय 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 ए वैता काढता गायकवाडाची सून मदतला आली. त्याची चांगली बाई आहे. उगाच गावातल्या बायका काय वाटेल ते बोलतात तिला. बघा की आजी, माझ्या ताईसाब का नाही थोर सामाजिक कार्यकर्ते आहेत, पण काही जणच नाही ते खपतच नाही. चला येऊ. वहिनी साहेब काय आहे ते हमाल दे धमाल ते गाणं आहे बघा, ते आहे काय हो तुमच्या फोन मध्ये? असली फडतूस गाणी नाही ठेवत आम्ही आमच्या फोन मध्ये. हा ते बी बरोबर आहे म्हणा. तुम्ही एवढ्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या, मग तुमच्या फोन मध्ये हे गाणं कसं असणार? बरोबर आहे. चला निघू मी. बाकी छान चाललंय, छान. बजरंगाची कमाल हमाल दे धमाल. ताईसाब मला का नाही तुमच्या सोबत का नाही सेल्फी घ्यावं असं वाटायला. हे बघ हा हे पैलवान, अरे काय झालं? असं काय काढल्याचं रस पिल्यावर तोंड केलीस? गावातले समजे खोळ झालेत. का ते? समजेना म्हणाले की माझ्या हातात बायकोचे बेड आहेत म्हणून. अंजलीबाई जे सांगतात तेच मी ऐकतो असं म्हणालेत समजे. राणा ती जरा तुझ्यावर नाराज आहेत म्हणून तसं म्हणत असतील. का ते? अरे त्यांचा तमाशा बुडला ना व. तू नको दिल पे घेऊस. हा तमाशाचं कारण कोणी सांगितलं नाही मला. आता कसं सांगतील राणा? समधी आपापल्या बायकासनी गावल्यात, मग कुठल्या तोंडाने तुझ्याशी बोलतील ती? अंजली, अंजली घरला चल. आधी मी माझ्या हातातलं काम संपवते आणि मग येते. बघ तुला काय पाहिजे ते सांग, आणून देतो, पण हातात एक दमडी मिळणार नाही तुला. सूरजला बी जमते आणि वहिनींनी लगेच ऐकलं. आपण बी जरा असंच कडक बोलायला पाहिजे. मी भाजी खाणार नाही. लाडू सुद्धा जी भाजी देऊ ती गप्पपणे खातो. तुम्ही कशाला नाटकं करताय? जेवा गपचूप. हर हर महादेव. शंभूराजे शंभूराचं काय? शंभूराजे कागरखान्यासमोर आलं. काय? आपलं तर त्यांचं सैनिक भिडलं एकमेकाला. मोठी जंग सुरू झाली या. पण हे जे भेटलात त्याच्यात घरच्यांना न सांगता किती वेळा भेटला? ते सिक्रेट आहे, अजून सिक्रेटच राहू द्या. सगळ्यात जास्त खर्च हा टिश्यू पेपरवर होतो. हातात आहे. आणि तिला हा फोन न करता, कारण ती फोनवर असते म्हणून तिला खालूनच हाक मारते, ए मनीषा. डब्बेवाला असं कळलं तर असं वाटलं की डब्बावाला कोणी विचारलं तर काय सांगायचं. माझे मिस्टर डब्बेवाले, ते बोलायला जरा अवघड वाटायचं. बरोबर. नंतर मी टीव्हीवर इकडे तिकडे बघितले त्यांचे खूप, म्हणजे मला सगळे अप्रिशिएट करायला लागले की अरे वा छान. मग माझा अभिमान वाटला मला तेव्हा. मला चांगलं वाटलं की अरे डब्बेवाले तर छान. फक्त दागिन्यांवर लोन घेऊ, आता आपल्याला गरज आहे की. अगं पण असे किती दागिने आहेत आपल्याकडे, एवढं नाही काय होणार. जर पैशाची गरज होती म्हणजे बँकेत तू कर्ज घ्यायला गेला होतास ना? असं विदाऊट व्याज, पण पैसे बी देणार नाही ना. मला जरा पैसे पाहिजे होते. किती पाहिजे? लाखभर रुपये. हाय अल्ला, आम्हाला जरा लागत होते म्हणून. मला जरा अवघडच वाटते. काल रात्री काय बोललास मायराला? असतात या जगात काही नमुने असतात. त्यातला एक नमुना आमच्या घरात आहे आणि एक नमुना इथे ऑफिसमध्ये. मायरा नमुना